त्यांच्या घटनेनंतर मृत्यूप्रकरणी आता अहवाल आला आहे आणि डॉक्टरांना सगळ्या प्रकारात क्लीन चिट देण्यात आली. रुग्णाला पुरेशी औषधं होती, औषधांचा तुटवडा नव्हता असं समितीचं म्हणणं. मग मृत्यूस नक्की काय कारणीभूत ठरलं याचा तरी खुलासा समितीने केला पाहिजे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात एका हॉस्पिटलमध्ये एका दिवशी मृत्यू होत असेल रुग्णांचे, तर मग नक्की जबाबदार कोण? डॉक्टरही जबाबदार नाहीत, औषधी पूर्ण होती असं जर सांगत असाल तर मग समितीनेच सांगितलं पाहिजे की कशामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. अजित पवारांच्या गटामध्ये नाराजी आहे, कारण शिंदे गटालाच सध्या निधी दिला जातो. दादांच्या गटातल्या काही नेत्यांना जी खाती शिंदे मिळत त्यांच्या संदर्भात निधी मिळत नाही अशी नाराजी समोर येते. नाही, अजितदादा राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि त्यांच्या गटाने अशी तक्रार करण्याचं काही कारण असेल असं मला वाटत नाही, पण त्यांनाच माहिती तपशील काय. पण ते राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळं असा अन्याय अजित पवार गटातील आमदारांच्यावर होत असेल असं मला वाटत नाही. पण त्यांना शिंदे गटातील मंत्र्यांच्या खात्याकडून निधी मिळत नसेल तर तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे किंवा सरकारांतर्गत. किती आमदारांना किती निधी दिला जातो हे एक अतिशय चुकीचा पायंडा अलीकडे पडायला लागला आहे. राज्याच्या विकासासाठी किती निधी खर्च झाला आणि कोणत्या क्षेत्रात झाला याचं महत्त्व आता कमी झालं आहे आणि प्रत्येक मतदारसंघाला किती निधी दिला याची शेखी फार मिळवली जाते अलीकडे. रस्त्याला एवढे निधी दिले, गटाराला एवढे निधी दिले, असे जे चाललेलं आहे एकंदर सकल राज्यांचा विचार, पूर्ण राज्याचा विचार करून काही प्रकल्प होण्याची आवश्यकता असते. पण आता प्रत्येकाला निवडणुका जवळ येत असल्यामुळे आपल्या मतदारसंघापुरताच विचार करण्याची प्रवृत्ती बळावते आणि तसं आता सुरू झालेलं दिसतंय. नामदेव जाधव यांनी पवारसाहेबांचं एक सर्टिफिकेट दाखवलं आणि त्याच्यावरून आता बराच वाद होताना दिसतोय की स्वतः पवारसाहेब हे OBC आहे अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेट मध्यंतरी व्हायरल होत होतं आणि पुन्हा आता ते सर्टिफिकेट वर येत आहे. अत्यंत चुकीचं सर्टिफिकेट आहे. नामदेव जाधव हे मुद्दामून प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकांच्यात पवारसाहेबांच्या बद्दल गैरसमज पसरवून त्यांना बदनाम करण्याचा उद्योग करतायत असं दिसतंय. आणि त्यात भर म्हणून पवारसाहेबांचे खोटं चुकीचं OBC सर्टिफिकेट दाखवण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमातून आणि विशेषतः व्हॉट्सअपच्या माध्यमातून होतो आहे. महाराष्ट्रातल्या समाजाच्या वेगवेगळ्या समाजातील लोकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला पवारसाहेबांच्याबद्दल गैरसमज पसरवणे, त्यांची बदनामी करणे आणि त्यांनी मागच्या काळात काय केलं असा चुकीचा प्रश्न विचारणे आणि त्यांचं OBC सर्टिफिकेट प्रसिद्ध करणे हे पवारसाहेबांना बदनाम करण्यासाठी हा षडयंत्र आहे. आणि मूळ मुद्द्यावरून प्रश्न विचलित करण्यासाठी, लक्ष विचलित करण्यासाठी देखील हा प्रयत्न दिसतो आहे. पवारसाहेब यांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि ते मराठा म्हणून आहे आणि त्यात कोणीही काहीही बदल करून काहीही दाखवत असतील तर त्याच्यावर आता वेगवेगळ्या तक्रारी महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते, अनेक पवारप्रेमी करत आहेत. त्यामुळं त्याला ते तोंड देतील. एक महत्त्वाचं आणि मुख्यमंत्री सहायता निधी संदर्भात शिंदे गटातून एकनाथ शिंदेने सर्वात जास्त मुख्यमंत्री सहायता निधी जे खर्च आहे तो दिलेला आहे. पण एक आकडेवारी समोर आली ज्यामध्ये शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा निधी कमी असतो आणि उद्धव ठाकरे यांनी जास्त निधी दिल्याचं ती आकडेवारी आहे ती खरीच असेल जर ती वस्तुस्थिती असेल तर. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात अनेकांना अनेक मदती झाल्या आणि महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयाकडून बऱ्याच मदती झाल्या. त्यामुळं आपण जे म्हणताय ती वस्तुस्थिती पुन्हा पुढं आलेली आहे याचं आम्हाला समाधान आहे. एकनाथ शिंदेंच्याकडूनही मुख्यमंत्री निधीतून पैसे दिले जातात. प्रत्येक पवारसाहेबांच्या वेळेपासून त्याच्या आधीपासून मुख्यमंत्र्यांनी त्या काळातल्या अत्यंत आवश्यक आणि निडी व्यवस्थेला, प्रश्नांना, समस्येला आणि संस्थांना मदत करण्याचं काम पूर्वीपासून केलेलं आहे. व्यक्तिगत आरोग्याच्यासाठी देखील मदती पूर्वीपासून होतात. ती आपली परंपराच आहे. त्याची जाहिरात कधी कोणी केली नव्हती. सध्या त्याची जाहिरात व्हायला लागलेली आहे
आणि आरोग्यासाठी एखाद्याला हृदयाच्या विकारासाठी मदत झाली तर त्याची जाहिरात कधी पूर्वीचे मुख्यमंत्री करताना मला आढळले नाहीत. सध्या त्या जाहिरातीमध्ये आधी किंवा त्याच्यावरचं लिखाण कशी मदत केली याचं मध्ये आधी वाचायला मिळतं. एक महत्त्वाचं अजितदादा तर लवकरच संभाजीराजे कोल्हापूरचे जे आहे त्यांनी म्हटलं की मला मुख्यमंत्री करा, मी तुमचे प्रश्न एका चुटकीत संपवतो. ते कोणालाही ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यांनी कसे प्रश्न सुटणार याचं उत्तर जर जाहीर केलं तर ते गुलदस्त्यात ठेवण्याची गरज नाही. स्पष्टपणानं जाहीर केलं तर त्या मार्गाने सगळा महाराष्ट्र जाऊ शकेल. आणि त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली याचं मला समाधान आहे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला आपुलकी पण आहे. अजितदादा इतके दिवस माध्यमांमध्ये नव्हते, त्यांचं मधल्या काळात मेडिकल बुलेटिन आलं, त्यानंतर थेट त्यांचा दिल्लीमध्ये शहांसोबतचा फोटो दिसला. लवकरच अमित शहा महाराष्ट्रात दौरा करतायत. जातीय जी ध्रुवीकरण आताच्या घडीला आहे या सगळ्याबद्दल त्रिपक्षीय ते घेणार आहेत. नक्की कशा पद्धतीने या सगळीकडे बघतो? चांगली गोष्ट आहे. शेवटी देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन ज्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री भेटतात त्यावेळी मला खात्री आहे की राज्याच्या हिताचेच प्रश्न त्यांच्यासमोर मांडत असतील आणि राज्यातल्या प्रश्न सध्या जे चालू आहेत ज्वलंत प्रश्न त्याविषयी त्यांनी चर्चा केली असेल. त्यावर लवकर उत्तरं काढण्याचा त्यांचा प्रयत्न जर असेल तर त्याचं आम्ही सगळे स्वागतच करू. पण उत्तर ठाम असलं पाहिजे. मंत्रिमंडळामध्ये काही लोक एक बाजू धरतात आणि काही लोक दुसरी बाजू धरतात. म्हणजे मंत्रिमंडळातच या आरक्षणाच्या विषयी गैरमेळ आहे, एकमत नाही, मतभेद टोकाचे आहेत आणि मंत्रीच जाहीरपणाने बाहेर टोकाची भूमिका व्यक्त करत असतील तर मग मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण आहे की नाही या सरकारवर का? कोणावरही लगाम नसल्यामुळं या सरकारला दिशाहीनता आलेली आहे. लोकांना सरकार एका दिशेनं जाताना दिसत नाही आणि सरकार ज्यावेळी ऱ्हास चालू होतो त्यावेळी पहिल्यांदा असं दिसतं की मंत्रिमंडळ एकमत नाही आणि मंत्रिमंडळात अनेक मतभेद आहेत. त्यामुळं निधी वाटपावरून सरकारमध्ये मतभेद आहेत, आरक्षणावरून सरकारमध्ये मतभेद आहेत, विकास काम घेण्यावरून सरकारमध्ये मतभेद आहेत. या सगळ्या गोष्टी अत्यंत काळजीच्या आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न मागं राहायला लागलेत असं वाटतं. सर, लोकसभेच्या पवार कुटुंबीय सातत्याने एकत्र येताना पाहायला मिळतं. खरं तर पक्षामध्ये फूट पडलेली आहे. अजित पवारांचा गट वेगळा आहे, शरद पवारांचा गट वेगळा आहे. तरी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतापरावांच्या घरी जेवण झालं. आता गोविंद बागेत उद्या पुन्हा पाडव्याच्या दरम्यान दोन्ही पवार एकत्र येतील. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, नेत्यांमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडे राऊत म्हणतात की आम्हाला पण नाती गोती आहेत, त्या सगळ्या सांभाळून केलं पाहिजे, नाहीतर परसेप्शन लोकांमध्ये वेगळं जात आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कोंडीत आहात का? नाही, माझ्या कोंडीचा प्रश्न नाही. पवारसाहेबांच्या घरातल्या लोकांनी कोणाला भेटावं कोणाला नाही याविषयी बोलण्याचा मला कोणता अधिकार नाही आहे. त्याविषयी भाष्यही मी करणं अपेक्षित नाही आहे. तो त्यांचा कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कुणाबरोबर कसं वागायचं त्यामुळं मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. परंतु कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढत नाहीये कसं आहे दोन्ही नेत्यांमध्ये टीका टिप्पणी राजकारणात मोठ्या प्रमाणात खाली रसलेली आपल्याला पाहायला मिळतो. नितेश राणे आणि संजय राऊत यांच्यामध्ये टीका टिप्पणी होताना अंडरवेअरपर्यंत असा उल्लेख केला. म्हणजे अत्यंत कमरेखालच्या पद्धतीचं राजकारण चाललं. आता आपण दिवाळीच्या दिवसात तरी चांगलं बोललं पाहिजे असं माझं मत आहे आणि इतक्या खालच्या पातळीवर राजकारण घसरू नये. शेवटी मर्यादांचं उल्लंघन होतं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मला खात्री आहे की अशा पद्धतीच्या भाषेची सवय नाही आहे. त्यामुळं हे टाळलेलं जास्त बरं असं मला वाटतं. सर, लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीची एकत्रित अशी बैठक एकही झालेली नाही आहे. कधीपासून होईल आणि साधारणपणे कोण, म्हणजे की या बैठका न होऊ देण्याचं कोण कारण वाटतं? कोण आहे जे या बैठका होऊ देत नाही? नाही, होतील मला वाटतं. कारण आता शेवटी 5 राज्यांच्या निवडणुकांची काही लोक वाट बघत असतील. त्यामुळं या निवडणुकांमध्ये बरेचसे काँग्रेसचे विशेषतः नेते महाराष्ट्रातले वेगवेगळ्या राज्यात त्यांना जबाबदारी दिल्यामुळं तेही तिकडे गेलेले दिसत आहेत. त्यामुळं 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर मग तिन्ही पक्ष एकत्रित बसायला सुरुवात होईल असं मला वाटतं.
सर, विजय वडेट्टीवार जे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की माझ्या सुरक्षेत वाढ करा, कारण की त्यांना अनेक धमक्या ज्या आहेत त्या मराठा समाजाकडून येतात. सरकार त्याच्यावर निर्णय घेईल ना. त्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी विरोधी पक्षनेते आहेत, ते विरोधी पक्षनेत्यांच्या सुरक्षिततेची काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि सरकार त्यांनी केलेल्या मागणीला योग्य तो प्रतिसाद देईल. एक शेवटचा प्रश्न राहुल नार्वेकरांच्या संदर्भामध्ये सुनावणीमध्ये कुठेतरी राज्य ठिकाणी लवकर पडतील अशी खूप चर्चा आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला राहुल नार्वेकर यांच्याकडून या ज्या केस चालू आहेत केस चालू आहेत? नाही, असं जे ऐकवत आहे ते 31 डिसेंबर आणि 31 जानेवारी अशा 2 डेडलाईन त्यांच्या निर्णयासाठी दिलेल्या आहेत असं मी ऐकलं, पेपरमध्येही वाचलं. त्यामुळे त्याच्या आत त्यांनी निर्णय द्यावा. निर्णय काय द्यावा हे कोर्टाने सांगितलेलं नाही आहे, निर्णय द्यावा असं सांगितलं आहे. आता राहुल नार्वेकरजी त्यांच्यासमोर असणाऱ्या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर काही निर्णय करतील. तो निर्णय केल्यावर त्यावर बोलणं योग्य, कारण आता सुनावणी चालू आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर साहेबांच्याबद्दल काही आज बोलणं योग्य नाही, कारण शिवसेनाही आपली बाजू मांडते, एकनाथ शिंदे गटही आपली बाजू मांडते. पुढं जाऊन आम्हालाही त्यांच्यासमोरच आमची बाजू मांडावी लागेल. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणतं भाष्य आज करणं योग्य नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.